नमस्कार मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये पूर्ण राजकारण तापलेलं आहे. राजकारण यासाठी तापलेलं की आता उद्या होऊ पाहणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका. बघता बघता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन पोहोचलेल्या आहेत. यामध्ये निश्चितच आता उमेदवारी कोणाला जाहीर होणार याची उत्सुकता आपल्या पूर्ण भारतामध्ये सगळं उमेदवार असतील, निवडणूक मतदार असेल, त्यांना प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली आहे की कोणाला उमेदवारी जाहीर आपल्या मतदारसंघामधनं होणार आहे. यामध्येच महाराष्ट्रामध्ये नव्याने एक वातावरण तयार होत आहे की छत्रपती चर्चेमध्ये येत आहे. त्या मतदारसंघाचं नाव म्हणजे कोल्हापूर मतदारसंघ. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शाहू महाराजांना उमेदवारीवरनं महाविकास आघाडीकडनं उमेदवारी जाहीर करण्याबाबत खूप मोठे प्रयत्न चालू आहेत. त्यातच महाविकास आघाडीकडनं जर महाराजांना जर उमेदवारी जाहीर केली, त्याच्याच बदल्यामध्ये भाजपकडनं एक अशी मोठी खेळी खेळल्या जाते की त्यांच्या विरुद्ध दुसरं राजघराणं उतरण्याच्या तयारीमध्ये दिसत आहे. त्यामध्ये समरजित घाटगे यांचं नाव सुद्धा खूप चर्चेमध्ये आहे. यामुळे चर्चेमध्ये आहे की कारण दोन्ही पण राजघराण्याविरुद्ध राजघराणे हे यांना भिडत आपल्याविरुद्ध राजघराणे आपल्याला निश्चितच यामध्ये बघायला येणार आहे. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण प्रामुख्याने जर बघत असतील तर यामध्ये हातकंगणे मतदारसंघ असतील, सातारा मतदारसंघ असेल, कोल्हापूर मतदारसंघ असतील, यामध्ये निश्चितच शाहू महाराजांच्या छत्रपती घराण्यांचं खूप मोठं एक वलय आहे. या वलयासोबतच त्यांचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप वलय आहे. मागच्याच मराठा आरक्षणावरून निश्चितच मराठा समाजामध्ये पण एक असंतोषाची लाट आहे. या असंतोषाच्या लाटेचा पण छत्रपती शाहू महाराजांना फायदा होऊ शकतो. त्यामुळं महाविकास आघाडीला छत्रपती शाहू महाराज हे एक अमूल्य अशी एक उमेदवारी असणार हे यामध्ये निश्चित असं दिसत आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण बघायचं म्हटलं तर समरजित घाटगे यांचं सुद्धा एक चांगलं कागल मतदारसंघामध्ये एक चांगल्या प्रकारे एक त्यांचा मतदारसंघामध्ये एक चांगल्या प्रकारचा एक वलय तयार, त्यांचा एक मोठा फौजफाटा तरुणांचा एक त्यांच्या सोबत आहे. त्यांचा शाहू साखर कारखाना, यामधून सुद्धा ते शेतकऱ्यांसोबत चांगल्या प्रकारचे त्यांचे नातं बांधून आहेत. राजे सहकारी बँकेच्या माध्यमातून पण ते पूर्ण तरुणांसोबत आणि समाजकार्यासोबत जोडलेले आहेत. निश्चितच त्यांची सुद्धा कागल मतदारसंघामधनं विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी सुद्धा तयारी सुरू केलेली आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षाचा आदेश येईपर्यंत आपण विधानसभेचीच तयारी करणार. निश्चितच जर पक्षाने जर आपल्याला कोल्हापूर मतदारसंघामधनं जर निश्चित आपल्याला जर उमेदवारी जाहीर केली तर आपण त्यांच्या विरोधात लढण्यासाठी सुद्धा तयार आहेत, असं त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. आणि या पूर्ण घडामोडीमध्ये जर तुम्ही पाहता तर हसन मुश्रीफांनी पण एक स्टेटमेंट दिलेलं आहे की जर कोल्हापूरचे शाहू महाराज जर लोकसभेमध्ये उमेदवारीमध्ये जर उतरणार असतील तर त्यांनी निश्चित उतरू नये. कारण शाहू महाराजांना हे आम्ही आदर्श मानणारे एक घटक आमच्यामध्ये आहेत, असं त्यांचं कालचं प्रवाहाचं स्टेटमेंट आलेलं आहे. निश्चितच या गोष्टीमधून जर आपल्याला प्रामुख्याने जर पाहायचं म्हटलं तर शाहू महाराजांविरुद्ध एक दुसरं राजघराणं तयार करणं, त्यांच्या विरोधामध्ये उभं करणं हे भाजपची एक मोठी खेळी आहे. आणि काल परवाचं आपण जर एक सभेमधलं जर वक्तव्य जर शाहू महाराजांचं जर आपण बघितलं, त्यामध्ये शाहू महाराजांनी असं म्हटलेलं आहे की जे 75 वर्षामध्ये जे काही अस्थिरता राजकारणामध्ये आलेली आहे, ती अस्थिरता राजकारणातली आता कुठेतरी संपुष्टात येत आहे. पक्षांतराचा जो कायदा निर्माण झालेला आहे पण त्याच्या विरोधामध्येच आता आपण बघतोय की किती कट कारस्थानं रंगतायत. निश्चितच आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर संविधानाचा जर विचार करायचा म्हटलं तर निश्चित आपल्याला प्रत्येक प्रामुख्याने आपल्याला आपला मतदार राजा जागा झाला पाहिजे, पुढे कुठेतरी संविधानाचं रक्षण झालं पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्या मतदारांसमोर, आपल्या देशासमोर, आपल्यासमोर उभ्या राहिलेल्या आहेत. याचाच अर्थ असा, जर महाराजांना जर कोल्हापूर मतदारसंघामधनं जर उमेदवारी जाहीर झाली, यामध्ये जर पवार साहेबांनी जो खेळ केलेला आहे यामध्ये खूप मोठा खेळ आहे. उमेदवार पवार साहेबांचा आहे, ती जागा आहे ठाकरे गटाची. आणि शाहू महाराजांना जर काँग्रेसकडनं उमेदवारी जाहीर झाली तर ती उमेदवारी असणार आहे काँग्रेसकडची. या तिन्हीमध्ये जर शाहू महाराजांना एक मोठं वलय तर भेटणारच आहे. त्यासोबतच महाविकास आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट भेटण्याचं एक इथं शाश्वती असं बनू शकतो की त्यांना एक चांगल्या प्रकारचं एक वलय मिळू शकतं. महाविकास आघाडीला याचा फायदा होऊ शकतो.
प्रामुख्याने जर यामध्ये जर दुसरं एक संभाजी महाराजांचं आपण जर स्टेटमेंट जर बघितलं तर त्यांचं काल परवाचं स्टेटमेंट असं आहे की त्यांनी आपल्या वडिलांसाठी कोल्हापूर मतदारसंघामधनं आपण जी उमेदवारीची तयारी करत होतो लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूरच्या जी आपण तयारी करत होतो ती तयारी आपण पूर्णपणे बंद केली आहे. कारण की आपण कुठंतरी पाठिंबा देतो आपल्या वडिलांसाठी आणि जे काही त्यांचं भाकीत आहे, जे कोणाबद्दल उमेदवारी जाहीर करणार आहेत कोणाबद्दल, त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे की शाहू महाराज जे अजेंडा घेते युतीमध्ये एक समाजामध्ये आरक्षणाची एक भावना आलेली आहे की मराठा समाजाला 10% जे आरक्षण देऊन जे बोलवणं केलेलं आहे त्याबद्दल अजून सुद्धा मराठा समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण आहे. यामध्ये असंतोषाची भावना असे की मनोज जरांगे साहेबांनी जे सगळे सोयऱ्याचा जे अध्यादेश जारी केलेला होता ते आता सुद्धा पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत की अध्यादेश जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण पूर्णपणे जे काही लोकसभेचे मतदार आहेत मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामधनं आपण नाही म्हटलं तरी प्रत्येक गावामधनं 10 ते 15 जण आपण उमेदवार उभे करणार आहेत. निश्चित याचा कुठंतरी समन्वय जर बघितला तर आपण निश्चित मराठा समाज थोडा ना थोडा प्रकारचा जो फायदा म्हणू शकतो आपण तो पूर्ण फायदा आपण शाहू महाराजांच्या बाजूने दिसू शकतो. कारण जे मराठा समाजाच्या विरोधामध्ये जे राजकारण करण्याचं जे महायुतीचं सरकार जे करत आहे ते कुठंतरी आपल्याला निश्चितपणे याचा विचार करण्यासाठी बाब आपण इथं असं म्हणू शकतो. आणि जर राहिली दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीमध्ये जर आता कोल्हापूरचे जे स्टँडिंग लोकसभेचे सदस्य साहेब यांना सुद्धा कुठंतरी भीती निर्माण झालेली आहे की आपली जागा शाबूत राहते का नाही. प्रत्येकाचं वर्चस्व साबूत करायचं आणि प्रत्येकाचं वर्चस्व आपल्याला जशाच तसं आपल्याला ठेवायचं यासाठी प्रत्येक जण आता या इथं तयारीला लागलेला आहे. पलीकडनंच तिकडे जर बघितलं तर समरजित घाटगे हे पण राजघराण्यामधलेच आहेत. इकडून जर बघितलं शाहू महाराज पण दोघांच्या मध्ये संजय मंडलिक साहेब हे पण त्याच्यामध्ये दोघांमध्ये एक वाद निर्माण होण्याची एक घडी निर्माण झालेली आहे असं आपण इथं म्हणू शकतो. घडी निर्माण झालेली आहे की ठाकरे गटामधनं जे शिंदे गट बाहेर पडला त्याचे जे आता स्टँडिंग हे लोकसभेचे खासदार आहेत कोल्हापूरचे मंडलिक साहेब, भाजपकडनं जे आता सध्याचं नाव चर्चेमध्ये समरजित घाटगे आणि महाविकास आघाडीकडनं जे नाव चर्चेमध्ये शाहू महाराज यांचा कुठेतरी समन्वय आता इथे निश्चित आपापल्या कोणाला तरी एकाला बाजूला त्यांची प्रतिष्ठा आपापली शाबूत ठेवण्यासाठी यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि यामध्ये पूर्ण महाविकास आघाडीचा आणि महायुतीचं समन्वय आता बघूया पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आता काय होतं. फडणवीसांनी जो समरजित घाटगेंना राजकारणामध्ये आणून त्यांना कोल्हापूरची जागा देण्याचा जो घाट घातलेला आहे तो सक्सेस होतो का, किंवा शिंदे गटाचे जे सध्याचे लोकसभेचे खासदार आहेत मंडलिक साहेब यांना स्टँडिंग त्याला सध्याची जागा त्यांनाच भेटू शकते का, किंवा महाविकास आघाडीकडनं शाहू महाराजांना ही जागा भेटू शकते का काँग्रेसकडनं, हे सुद्धा आपल्याला आता पाहायचं. आपण बघणारच आहोत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आचारसंहिता पण लवकरच जाहीर होणार आहे. निश्चितच आपण बघणार आहोत की कोणाला यामधनं जनतेचा प्रतिसाद कोणाला भेटणार आहे, जनता कोणाच्या बाजूने उभी राहणार आहे हे आपण लवकरच पाहणार आहोत.